राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घवघवीत असं यश संपादन केलं। त्यानंतर महायुतीचे देखील नेते कामाला लागले आहेत आणि अवघ्या 2 ते 2.5 महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय परिस्थिती आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर आपण आज सांगोला विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं काय असणार आहेत ती पाहणार आहोत। सांगोला विधानसभा जो मतदारसंघ आहे यात सध्या महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार शहाजी बापू पाटील हे त्या ठिकाणी आता विद्यमान आमदार आहेत आणि गेल्या वेळेस आपण पाहिलं की सांगोला विधानसभा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या ठिकाणाहून कैलासवासी गणपतराव देशमुख हे 11 टर्म आमदार त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या पश्चात आता ही पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांचे जे 2 नातू आहेत ते असणार आहेत। नक्कीच त्यामध्ये बाबासाहेब देशमुख उमेदवार असतील का अनिकेत देशमुख हे उमेदवार असतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। देशमुख बंधूंचा जो वाद आहे तो देखील अनेक वेळा समोर आलेला आहे। त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघामधून लक्ष्मण हाके की जे आता सध्या ओबीसी आरक्षणासाठी लढा देत आहेत, त्यांनी त्या ठिकाणाहून 2 वेळा निवडणूक लढवली होती। त्यांचा या निवडणुकीवरती काय परिणाम होणार, त्यांची जी उमेदवारी आहे ती कुणासाठी डोकेदुखी ठरणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर सांगोल्यातून प्रामुख्यानं जे लोकसभा जी आता निवडणूक झाली त्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणाहून लीड मिळालं, त्या लीडमुळं कुणाचं टेन्शन वाढलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर यावेळेस जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आहेत ते देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। त्यामुळं नक्की या सांगोला विधानसभेचं राजकीय गणित काय असणार आहे, कोणते मुद्दे प्रभावी ठरणार आहेत, त्यातच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर या ठिकाणी मराठा समाज आणि धनगर समाजाचं मोठं प्राबल्य आहे आणि राज्यभरात आपण एक वातावरण पाहतोय आरक्षणाच्या मुद्द्यावरून। त्या ठिकाणी सांगोला हे गाव लक्ष्मण हाकेंचं आहे, त्यामुळं ओबीसी असेल, धनगर समाज असेल, हा काय या ठिकाणी भूमिका घेतोय। त्याचबरोबर मराठा समाजाचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे की आपण पाहिलं की सगळ्या सोयऱ्याच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत हा मुद्दा लावून धरलेला आहे। त्याचा फटका देखील लोकसभेला अनेक ठिकाणी महायुतीला बसलेला आहे, त्याचा कितपत परिणाम होतोय तो देखील आपण पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया या ठिकाणचा जे उमेदवार आहेत ते कोण उमेदवार असणार या मतदारसंघातून ते पाहूयात। तर आपण पाहिलं की गेल्या निवडणुकीमध्ये यावेळेस 2019ला डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवली। कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख यांचे ते नातू आहेत आणि त्यांची इच्छा होती की अनिकेत देशमुख त्या ठिकाणाहून आमदार व्हावे, मात्र त्यांचा त्या ठिकाणी निसटता पराभव झाला। 650 ते 700 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणाहून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे त्या ठिकाणाहून निवडून आले। या पाठीमागं जर पाहिलं तर गेल्या वेळेस महायुती होती आणि या महायुतीला राज्यातली जी पहिली बंडखोरी होती ती आमदार दीपक आबा साळुंखे यांनी त्या ठिकाणी केली होती। ते राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी शहाजी बापू पाटलांना त्या ठिकाणी साथ दिली होती आणि सर्व जी तिथल्या मतांची जी बेरीज आहे त्यांचा एक योग जुळून आला होता आणि त्यातून शहाजी बापू पाटलांचा विजय झाला। हे अनेक सभांमध्ये शहाजी बापूंनी देखील त्या ठिकाणी बोलून दाखवले आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर दीपक आबा साळुंखे आणि शहाजी बापू पाटील यांनी अनेक वर्ष आमदारकीसाठी त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळं कुठं तर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नंतर जी विधानसभा आहे ती त्यांच्या कुटुंबात जर गेली तर भविष्यात ती विधानसभा आपल्याला मिळणारच नाही, असं एक राजकीय गणित घालून या दोघांची या ठिकाणी एक ताकद उभा राहिली होती आणि त्यातूनच शहाजी बापू पाटलांचा विजय झाला होता। त्यानंतर आपण पाहिलं की अनिकेत देशमुख जे होते ते निवडणूक झाल्यानंतर त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला नाही, ते शिक्षणासाठी बाहेर गेले होते। त्यामुळं त्या ठिकाणची जी पोकळी होती ती भरून काढण्याचं काम बाबासाहेब देशमुखांनी केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला, वाड्या वस्त्यांवरती भेट घेत आपलं एक त्या ठिकाणी वलय निर्माण केलं आणि त्यातूनच देशमुख बंधूंमध्ये एक संघर्ष निर्माण झाला आहे की या दोघांमध्ये आमदार कोण होणार। त्यामध्ये अनिकेत देशमुखांचे जे कार्यकर्ते आहेत
ते म्हणतात की अनिकेत देशमुख आमदार होतील, तर बाबासाहेब देशमुखांचे कार्यकर्ते म्हणतात की बाबासाहेब देशमुख. त्यामुळं या देशमुख बंधूंच्या वादामध्ये नक्की निष्कर्ष काय असेल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये समजेल. मात्र दोघांनीही स्टेटमेंट दिलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो केडर बेस पक्ष आहे आणि त्या ठिकाणी जी पक्ष भूमिका घेईल ती मान्य असेल आणि आम्ही दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करू, अशा पद्धतीची बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखांची देखील भूमिका आहे. त्यानंतर आता आपण पाहतो की अनिकेत देशमुख ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सक्रिय झालेले पाहायला मिळतात. या वर्षामध्ये ते देखील मतदारसंघ पिंजून काढतायत, मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेत आहेत आणि एक उमेदवारीवरती साहजिकच आहे की त्यांनी गेल्या वेळेस विधानसभा लढवली आहे. निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाल्यामुळं त्यांचा या विधानसभेवरती क्लेम आहे, त्यामुळं ती या ठिकाणी उमेदवारीची मागणी करत आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके, की जे लक्ष्मण हाके आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे एक मोठे नेते झालेले आहेत. ओबीसी समाजाने संपूर्ण त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या माध्यमातून जर पाहिलं तर सांगोला मतदारसंघातून विधानसभेला त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी निवडणूक लढवली. 2014ला त्यांनी निवडणूक लढवली होती, त्यावेळेस त्यांनी आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला होता, त्यावेळेस त्यांना कमी मतं मिळाली होती. त्यानंतर 2019ला देखील त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्या देखील त्यांना अत्यल्प मतं त्यावेळेस देखील मिळाली. यावरती त्यांना एका वृत्तवाहिनीनं विचारलं होतं की तुम्हाला म्हणजे मतं अशी एवढी कमी का मिळतात, तर त्यावेळेस त्यांना एक स्टेटमेंट दिलं होतं की प्रचाराला पैसेच नाही तर मला मतं कशी मिळणार. फुले आंबेडकर तरी यांना तरी कुठं लोकांना निवडून दिलं होतं, मात्र त्यांनी देखील समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळं मी ही समाजाच्या म्हणजे कार्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे आपण पाहिलं की हाकेंची जर एक परिस्थिती जर पाहिली तर सर्वसामान्य कुटुंबातून लक्ष्मण हाके येतात आणि त्यांनी जी निवडणूक लढवली त्यातून प्रचाराला पैसे नाहीत किंवा एक आपण जर पाहिलं तर निवडणूक जर लढवायची म्हणलं तर एक मोठं साम्राज्य पाहिजे किंवा आर्थिक बाजू जमेची पाहिजे तरच तो माणूस टिकवू शकतो. त्यामुळं ते त्या ठिकाणी टिकले नाहीत. मात्र आज जर लक्ष्मण हाकेंची जर आपण जर परिस्थिती पाहिली तर राज्यभरात त्यांना एक चांगला प्रतिसाद मिळतोय आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी होतील, लक्ष्मण हाके नक्की त्या ठिकाणाहून निवडणूक लढवतील का किंवा जर निवडणूक लढवली नाही तर ते कुणाला पाठिंबा देतील. का तर लक्ष्मण हाके हे शिवसेनेमध्ये होते, महाविकास आघाडीचा ते घटक होते, मात्र आज ते ओबीसी नेते आहेत आणि त्या ठिकाणाहून जे बाबासाहेब देशमुख आहेत ते उभारले. त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर शहाजी बापू पाटील आहेत, ते महायुतीचे आहेत. त्यामुळं लक्ष्मण हाके नक्की त्या ठिकाणी काय भूमिका घेत आहेत आणि त्याचा नक्की फटका कोणाला बसतोय, फायदा कोणाला बसतोय किंवा हाके स्टेबल राहून त्या ठिकाणी जर निवडणूक लढवली तर त्यांना कितपत त्या ठिकाणी यश मिळतंय हे येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे. आता आपण जर दुसरा जर मुद्दा पाहिला तर त्या ठिकाणी गेल्या लोकसभेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीतून होते आणि धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतून होते आणि या ठिकाणी आपण पाहिलं की पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला सांगोल्यातून लीड मिळालं आणि ते पण चांगल्या पद्धतीचं. आपण 2019ची जर निवडणूक पाहिली तर त्या ठिकाणाहून संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली होती आणि संजय मामा शिंदे यांना 3,500 लीड हे सांगोल्यानं दिलं होतं. मात्र त्यावेळेस कैलासवासी गणपतराव देशमुख हे होते, त्यांच्या समोर ही निवडणूक झाली होती, त्यामुळे संजय मामांना लीड मिळालं. मात्र त्यांच्या पश्चात देशमुख बंधूंना ते लीड राखता आलं नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4,500च्या आसपासचं लीड मिळालं आहे. त्यामुळं कुठंतरी एक मोठा फटका या ठिकाणी देशमुख बंधूंना बसू शकतो. तर 700 मतांच्या आसपास ते निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणचं जर लीड जर पाहिलं तर 4,500चं लीड हे निंबाळकरांना मिळालं आहे. आता हे लीड कसं मिळालं याला देखील अनेक बाजू आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोल्याकडे दिलेलं विशेष लक्ष, अनेक त्यांनी पाण्याचे प्रश्न मार्गी लावले आणि याचा जो पाठपुरावा आहे तो त्या ठिकाणी शहाजीबापू पाटील जे आमदार आहेत त्यांनी घेतलेला होता. त्यामुळं सांगोल्याला भरघोस निधी आणण्यात शहाजी बापूंना त्या ठिकाणी यश आलं. या 2 गोष्टी होत्या. त्याचबरोबर राज्यात जे सध्या ओबीसी वर्सेस मराठा असे एक जे वातावरण झालेलं आहे त्यामुळं ओबीसी समाजाची मतं ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं झुकल्याचं या ठिकाणी दिसलेलं आहे. त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी हे लीड मिळलं आहे. त्यामुळं हे लीड कशा पद्धतीनं हँडल करायचं हे देशमुख बंधूंना आता येणाऱ्या काळामध्ये याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं तर या प्रमुख गोष्टी आहेत की ज्यामुळं देशमुख बंधू
यांना एक फटका बसू शकतो। तर पुढचं जर आपण पाहिलं तर सांगोल्यामध्ये दीपक आबा साळुंखे, आपण जर पाहिलं तर दीपक आबा साळुंखे यांनी आत्तापर्यंत जनतेतून एकही निवडणूक लढवली नाही। 2019ला त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, त्यावेळेस त्यांनी बंडखोरी केली, मात्र त्यांनी सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना त्या ठिकाणी आपला सपोर्ट केला आणि त्यांना निवडून आणलं। मात्र त्यांनी काही मध्यंतरी एक भाषण केलं होतं, त्यामध्ये ते म्हणाले होते की मी 30 ते 35 वर्ष झालं या ठिकाणी लढा देतोय, जनतेची कामं करतोय, मग मला देखील आमदार होऊ वाटतंय। माझी म्हणजे प्रत्येकाची एक महत्त्वाकांक्षा असती आणि ब्रह्मदेव जरी आला तरी देखील मी थांबणार नाही आणि मी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणारच। आता आपण दीपक आबा साळुंखे यांनी जनतेतून निवडणूकच लढवली नाही, त्यामुळं त्यांना नक्की किती मतं पडतील हे आपण सांगू शकत नाही। मात्र पाठीमागचा आपण इतिहास पाहिला तर शहाजीबापू पाटील आणि गणपतराव देशमुख यांच्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या यामध्ये 15,000, 20,000, 10,000चं मार्जिन हे राहिलेलं आहे। त्यामुळं आता दीपक आबा साळुंखे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर ह्याचा फटका निश्चितच जास्तीत जास्त शहाजीबापू पाटील यांना बसू शकतो। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आमदार शहाजीबापू पाटील कशा पद्धतीने आपल्या निवडणुकीची तयारी करतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे। मधीच ते आजारी होते, त्यांच्यावर गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झाली, त्यामुळं आता 2च महिन्यामध्ये निवडणूक आहे आणि कशा पद्धतीने शहाजीबापू पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत हे देखील येणाऱ्या काळामध्ये समजेल। शहाजीबापू पाटील यांनी 2 वक्तव्य केली होती, त्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरतीच ती दोन्ही वक्तव्य केली होती। त्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की त्यांनी स्वतः भाषणात त्यावेळेस प्रवीण दरेकर हे त्या कार्यक्रमाला आलते विठ्ठल सहकारी कारखान्याच्या, आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की सरळ अभिजित आबाला त्या ठिकाणी सांगोल्यातून उभा करा आणि मला विधान परिषद द्या, अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं। आणि त्याच्यावरती प्रतिप्रश्न पत्रकारांनी ज्यावेळेस विचारला होता की तुम्ही या आबांचं बघताय, सांगोल्यातल्या आबांचं काय, तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की दोन्ही आबांचं म्हणजे दोन्ही आबा आमदार होणार किंवा दोन्ही आबांचं त्या ठिकाणी चांगलं होणार, अशा पद्धतीचं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। त्यामुळं निश्चित शहाजीबापू पाटील यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय, कारण का गेल्या निवडणुकीला दीपक आबांनी शहाजीबापूंना मदत केली तर या निवडणुकीला शहाजीबापू पाटील हे दीपक आबांना मदत करतील का? कारण का आज पाहिलं तर दीपक आबा साळुंखे हे देखील महायुतीचे घटक आहेत आणि यांच्यामध्ये या दोघांमध्ये महायुतीमध्ये ठरलं आणि दीपक आबांना उमेदवारी दिली आणि शहाजीबापूंनी ताकद लावली तरी देखील अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख यांना ही लढाई जड जाऊ शकते। आपण पाहिलं तर सांगोला मतदारसंघामध्ये गणपतराव देशमुख, कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक आहे आणि यामध्ये देशमुख बंधूंचा कस लागणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शहाजीबापू पाटील काय निर्णय घेत आहेत, त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरती सरकार महत्त्वपूर्ण निर्णय कोणते घेत आहेत त्यावर देखील सांगोला विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आणि राजकीय गणित हे अवलंबून असणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल नक्की काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा।